नमस्कार सगळ्यांना. तर बघा तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे, पाणता त्या भावड्या पूजा प्रियंका सगळी लेकरं ही सगळी आले ती जिंतीला, त्याचबरोबर आपा पण आलेत बघा. सगळी आली लेकरं ही. आपणला पण काही करमलं नाही. आईला म्हणलं चल यायचं काय, नको म्हणली तर आपा एकटंच आले. तर आणि आपा आल्यावरती आपणला काम लावलंय की मासा आणायला लावलं. आपण जाऊन खातगावरनं मासं घेऊन आलं आणि आता धुवायला लागले. तर बघा इथं आपण मासं धुतेत, पूजा पाणी देते इकडं. सगळं जिवंत मासं आणलं तर आपण बॅलर मध्ये पण सोडलेत आणि आपली शूटिंग चालू आहे बघा मस्त अशी. नको आपण नको 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 नका दाखवू मला. शूटिंग चालू आहे बघा आपली इकडं. तर तिकडं शीन चालले तर स्वीटीचं सर पण आलेत, लोंढे सर दवणे सर प्रत्येक वेळेस असतात ती मस्त कॉमेडी करते ती पण. तर ती पण आले तर आणि हे तापांचं काम चालू आहे बघा. आता मासं धुवायचं तर मस्त असं मासं बनवायचं. शूटिंग हे झाल्यावर आता संध्याकाळचे 4 वाजले तर इथं पांडता ते आला. तोंड पांडता त्याचं बारीक झाले असं वाटतं. कॅमेरा धरून 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 नाही भिजला कॅमेरा, पावसात टिपक पडतात. चल लवकर बावड्या, जाऊ जाऊ. आणि पाऊस यायला लागलाय बघा. चला सीन सीन उभा करायचं झालं. ऐका मला वाटलं बरं झालं छत्री घेऊन आला. सरांना पोलीस बनवलंय. प्रियंका दुसरं सर पैसे घेऊन आलेत. तर सगळ्यांचं ज्यांचं त्यांचं चालू आहे बघा. आणि मी पण आहे त्याच्यात. मी आता कपडे काढून ठेवली कारण म्हणलं यांचं बराच वेळ झालं चालू आहे, वैताग आला. म्हणलं थोडासा व्हिडिओ बनवा आणि तुम्हाला सांगा. आज पूर्ण ऑल फॅमिली आपली इथं आहे, वाघमारी फॅमिली. फक्त माझी आईच नाही आली. आईला का नाही आणलं आपण? म्हणजे पांडू यायचा माघारी म्हणजे मी कशाला येऊ म्हणजे. पण आले असते तर काय गेली नसते माघारी. आव आव खरं सांगितलंय. आणि दाजी बागाजी आपला कांदा पेरला होता त्याला दंड वाढतात, त्याला भिजवायचंय. पाऊस काही जास्त पडला नाही त्याच्यामुळे भिजवायचंय. तर कृष्णा आलाय टिकाव घेऊन. इकडं सगळ्यांचं चालू आहे बघा. तर हे आपण धुतेत मासं धुऊ द्या. चला अजून तुम्हाला दाखवते कोणच काय काय चालू. चला खोरं कुठे मी खोरं घेते. आपण दाजींकडे पुढे जाऊ. काय म्हणतो या ही कोण आणला? मी फावडा फावडा. ही कोणाला द्यायचंय? मामांना मामांना द्यायचंय की. दाजी तिकडे वाढतात बघा. ती माती वाढतात पाणी जायला व्यवस्थित करतात. तर आपला कांदा पण लवकरच उगवून येईल. आणि आज ही सगळं घर गच्च भरलंय बघा. सगळी इकडून तिकडून लेकरं आपा सगळे आहेत. आणि उद्या स्वीटी जाईन कॉलेजला आणि मी एकटीच राहीन घरी. म्हणजे दाजी पण आहेत पण दाजी त्यांच्या कामात असते तिकडे. त्यांचं काय चाललंय? रील्स बनवतायत का? हा बघा कृष्णा पण गेलाय त्यांच्याकडे, म्हणजे तुमच्या दाजींकडे. तुम्ही म्हणता दाजी नक्की कुणाचं, तर तुमचंच दाजी पण तुम्हाला कळावं म्हणून मी पण दाजी बनत असते. तर तुमच्या दाजींकडे कृष्णा गेलाय तिकडे. ती कांद्याची अशी माती थोप लावते, दंड करते तर पाणी देण्यासाठी. भावड्या म्हणते दाजींना बोलव. दाजींचा पण शीन आहे तर दाजी पण आहेत व्हिडिओमध्ये. आणि यांची पण रील्स उरकत आली. तात्या म्हणतोय पाठदिशी सेटअप सगळा तयार कर. तर चला आपण जाऊ दाजींकडे. आणि दाजींना कोण कोण मदत करू लागतंय ती बघा. ही टॉयलेट आहे त्यांची चालली रील्स. तिकडे चालू द्या, मी जाते आता दाजींकडे. चला कृष्णा काय करतो तू? खातो खातनो काय खातनो? तर इकडं बघा दण वाढायचं काम चालू आहे. भिजवून घ्यायचं. ही पाऊस काही आहे नाही, नुसती भुरभुर येते अशी की लगेच जाते या. त्याच्यामुळे ह्याला भिजवून घ्यायचं या. पटपट आज काय रानातली कामं राहत नाहीत कारण कृष्णा वमडा आणि राधिका सगळ्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. पण आता दाजींनाच घेऊन जायचंय घरी. कृष्णाला आणि दाजींना दोघांचं पण शीन येतं आणि माझं पण आहे. त्याच्यामुळे आता घरी जाऊन शूटिंगला चालू करावं लागेल. ते सगळे आले ते इकडं. तर तुम्हाला घरी यायचंय. चला तुमचा पण शीन आहे ना तिथं. वडच राहिले उद्या सकाळची लाईट आहे परत. हा ते बोलवलंय तुम्हाला. तर यायचं पिलांनो. कृष्णा कसा काम करतोय बघितलं का? काम करत नाही, मला काम वाढून ठेवतोय. वाढवून ठेवतोय का सर कस का रान काळ काळ असं मस्त झालं या. पुढच्या आठवड्यात हिरवगार सगळं होईल. सगळा कांदा उगवून. तर चला आपला सगळा कांदा पण फिरून झालेला आहे. पाणी देऊन झालं की उगवून चांगला. तर आपलं आव हा तर काय नाही तुम्हाला म्हणलं सांगावं. सगळी आपली ऑल फॅमिली इथंच या. फक्त आई नाही आणि दाजींचं आई वडील नाही तर पूर्ण फॅमिली आपली इथं जमाय. तर चला असू द्या. आता मी जाते घरी आणि
कोण घरी आले का अजून रील्स बनवते तर आम्हालाच बोलवते हे पण बघते. चला तुमच्या दाजींना सांगितलं आणि घरी आलोय बघा. आता लेकरं पण आली पळतच आली पुढं. दाजी येतात पाठीमागनं आणि इकडे बघा ह्यांचं अजून चाललंय ना आम्हालाच उरका उरका करतात. बघितलं का आम्ही उरकून बसलोय भावडे येतं बसलाय प्रियंका तिथे पूजा येतं उभा राहिली त्यांचंच चाललंय अजून रील्स काढायचं. दाजींना पण तिथं ते ओढत होतं ते वाढता वाढता बोलवलं या म्हणलं लवकर. आपल्या दोघांवरच आहे. तिथं थांबतोय. चला भावड्या सांगतोय तात्याला शिन समजवून आणि आपण मासं धुवायचं झालं का नाही झालं शेवट. झालं सगळं आणि त्याचं तुकडं तुकडं कोण करायचं त्याचं काल नको बाबू पाय भरतात बारक सोडायचं तिकडे पाय भरतात बारक आहेत ना हा ठेवल्यात का. तर चला असू द्या आपणचं मासं धुवून झालं तर ते आपण तुकडं बिकडं करून देत्या मस्त व्यवस्थित. मग मस्त असं चटपटीत तेल मीठ मसाला खोबरं फुटाणं कोथमीर अद्रक अजून काय लसूण सगळं टाकून हे करून चांगलं चटपटीत असं मास करायचं. सर त्या दिवशी मास केलेलं चांगलं झालं का पण खरं सांगा म्हणजे तसं बनवायला. मागच्या वेळेस आहे ना पाऊस आलेला शूटिंग झालेली त्यावेळेस मासं बनवलेलं. सरांना जायला रात्रीच्या 9-9:30 वाजल्या होत्या. तर हा ना मोबाईल इथंच विसरून राहायला जाताना 2 दिवस आठवण येते. हा खरं का काय बाथरूमला जाताना काय सारखं जोक केला जोक केला काही पडल सोबत काय जोक नाही रिअल नाही पण भरपूर खाल्लं होतं पोटभर चांगलं. चरकी पोर आहे तिकडे आपण थांबा किती सांगतात की मला आड्याला घ्यायचं. मी देते की थांबा मी देते. चला आज पण चांगलं चटपटीत करते चांगलं मसाला टाकून. कारण सुके जे खाल्ले सुकं जास्त खाल्लं होतं. सुकं नुसतं मीठ मसाला टाकून परतलेलं. पाकळ नाही ते तिचं डोकं दुखतं या. हा ती माती गेलेली. चला असू द्या व्हिडिओला इथं चेंज करते म्हणलं सगळे आहेत हे तर सांगावं तुम्हाला म्हणून व्हिडिओ चालू केलता. तर आता आपणला हे काय देते हे काय म्हणते ते पाळ देते धुवून आपण त्याच्यात मासं तुकडं हे करून देतात. शिन लावायची तयारी चालू आहे तिकडं भावड्याची हे सांगते शिन समजवून. तर सगळे आले ती. चला आता मी आपल्याला पाळ धुवून देते. बघा आता शूटिंगला थोडासा गॅप आलाय त्याच्यामुळे म्हणलं पडदेशी एक काम उरकून घ्यावं कारण याला मासं हे बनवायचं म्हणलं संध्याकाळी ना लय उशीर होईल पाऊस पाणी येतं. सरांना जायचं या त्यांच्या गावाला म्हणजे त्यांच्या घरी त्याच्यामुळे म्हणलं पडदेशी उरकून घ्यावं. तर फोटो फुटाने भाजायला टाकलेत बघा की कोथमीर नीट करायची अद्रक नीट करायचे. पूजाला बाहेर आहे ना लसूण सोलायला लावलाय आणि प्रियंकाने चहा केला आपणला चहाही दिलेला आहे. आणि आज आहे ना सागर नाही ना त्याच्यामुळे माझ्या शंभूने आज दिवसभर कॅमेरा धरलेला आहे चालवलेला आहे. तर आज शंभूकडे काम होतं. नाहीतर प्रत्येक वेळेस कुठं महाराज होतोय कुठं डॉक्टर होतोय मार खातोय रट्टा खातोय पण आज कॅमेरा धरायला त्याला म्हणजे त्याने सगळं शूट केलेलं आहे. तर आता चहाही प्यायचा आणि एक म्हणलं उरकून घ्यावा नाही तर ना परत भाकरी काल म्हणून सगळं पकड घे सगळं म्हणलं ना तर लय उशीर होईल. तर मस्त असं आता ना याच्यात आहे ना मी अद्रक लसूण खोबरं आपलं सॉरी कोथिंबीर टाकून आहे ना सगळं बारीक करणार मस्त असं बघा. आणि मग पातळ भाजी टाकणार मग सुकं करणार मग भाकरी करणार म्हणजे बरं पडत. शिन लागला बाहेर की जावं लागलं ना आम्हाला. आमचा शिन लागला की आमचा शिन नाही आता सध्या त्याच्यामुळे आम्ही इथं बसलो या. तर माझ्या पिल्याचा आज हात दुखत असतं सगळा एपिसोड आज मी शूट केलाय. हा सगळा एपिसोड शूट केलेला आहे आणि अजून करायचा आहे राहिलेला. मग तू पण करत आला कॅमेरा येतो म्हणजे काय ते करतो स्क्रिप्ट समजवतात. चाललंय का. तर चला असू द्या कसं काय वाटली सगळी फॅमिली एकत्र तुम्हाला तर सांगायचं तुम्हाला तर भारीच वाटतंय काय कोर आहे का पांढरा काय कसं काय काय आलं. चला या समधी झालं फुटानं लाईट आहे तर वर आहे ना मी बारीक करून घेते आणि नंतर ना मग आता शिन झाल्यावर घेते. चला तुम्हाला मामीने लसूण सोलला का तर